नमस्कार. MSRTCच्या नवीन स्मार्ट कार्डसाठी अर्ज केलाय, पण ते अजूनही हातात आलेलं नाहीये म्हणून वैतागला आहात का? हा प्रश्न तुमच्यासारख्या अनेकांना पडलाय. तर आज आपण याचबद्दल बोलणार आहोत. MSRTC स्मार्ट कार्डला इतका वेळ का लागतोय आणि त्यावर आपण काय करू शकतो हे सगळं सविस्तरपणे समजून घेऊया. तर सगळ्यात मोठा आणि म्हणा ना महत्वाचा प्रश्न की हे एसटीचं स्मार्ट कार्ड नेमकं अडकलंय कुठे? महिना झाला, दीड महिना झाला, पण कार्ड काही हातात आलेलं नाही. संपूर्ण महाराष्ट्रात हजारो प्रवासी याच एका प्रश्नाचं उत्तर शोधतायत. आणि मग साहजिकच आपल्या मनात येतं की काय हो, प्रशासन याकडे लक्ष देतंय की नाही? हा जो मनस्ताप आहे ना, तो अगदी बरोबर आहे. पण थांबा, यामागे काही मोठी टेक्निकल कारणं आहेत आणि ती समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे नवीन कार्ड म्हणजे नक्की काय भानगड आहे ते पाहावं लागेल. चला तर आधी हेच समजून घेऊया की हे NCMC कार्ड म्हणजे आहे तरी काय. तर हे आहे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, शॉर्टमध्ये म्हणायचं तर NCMC. हे कार्ड वन नेशन वन कार्ड या जबरदस्त संकल्पनेवर आधारित आहे. म्हणजे हे फक्त आपल्या एसटीच्या सवलतीपुरतं मर्यादित नाहीये बरं का. आणि याचे फायदे तर खूपच जबरदस्त आहेत. विचार करा, भविष्यात हे एकच कार्ड तुम्हाला एसटी बसमध्ये, मेट्रोमध्ये, रेल्वेमध्ये, अगदी टोल नाक्यावर सुद्धा वापरता येणार आहे. ज्येष्ठ नागरिक असोत, विद्यार्थी असोत, सगळ्या सवलती एकाच कार्डमध्ये. आणि सगळ्यात भारी म्हणजे सुट्ट्या पैशांची कटकट कायमची संपणार. आता कळलं याच फायद्यांमुळे राज्यभरातून लाखो अर्ज एकाच वेळी का आले ते. ओके, तर आता येऊया आपल्या मूळ प्रश्नावर. या कार्डला एवढा उशीर का होतोय? चला, त्याची खरी कारणं आता आपण बघूया. तर या विलंबामागे ना मुख्यत्वे 3 गोष्टी आहेत. पहिलं कारण, संपूर्ण महाराष्ट्रातून अर्जांचा अक्षरशः पाऊस पडलाय, एक महापूरच आलाय म्हणा ना. दुसरं म्हणजे प्रत्येक अर्जातली माहिती म्हणजे आपलं आधार कार्ड वगैरे सगळं तपासावं लागतं आणि त्यात खूप वेळ जातो. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कार्ड छापायची जी प्रोसेस आहे ना, ती एकाच सेंट्रल जागेवरून होते. म्हणजे बघा, तुमच्या अर्जाचा प्रवास कसा होतो. तुम्ही आधी डेपोमध्ये अर्ज देता, मग तिथे त्याची पडताळणी होते. त्यानंतर तो अर्ज एका सेंट्रल ठिकाणी जातो जिथे कार्ड छापलं जातं आणि मग ते छापलेलं कार्ड परत तुमच्या डेपोकडे पाठवलं जातं. आता या 4 महत्त्वाच्या टप्प्यांमुळे वेळ तर लागणारच, नाही का? आणि याच सगळ्या प्रक्रियेमुळे हे कार्ड तुमच्या हातात यायला प्रत्यक्षात 45 ते 60 दिवस लागतात, म्हणजे जवळपास 1.5 ते 2 महिने. त्यामुळे तुम्ही जर फेब्रुवारीत किंवा त्याच्या आसपास अर्ज केला असेल तर तो अजूनही प्रोसेसमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मग प्रश्न हा आहे की आपण फक्त वाट बघत बसायचं का? अजिबात नाही. आता आपण बघूया की हे कार्ड लवकर मिळवण्यासाठी आपण नक्की कोणती पावलं उचलू शकतो. म्हणजे बघा, फक्त गप्प बसून वाट पाहण्याऐवजी आपण प्रवासी म्हणून काही ठोस पावलं उचलू शकतो. तर ही आहे आपली ॲक्शन प्लॅन. 3 सोप्या गोष्टी आहेत. 1. अर्जाची पावती जपून ठेवा. 2. थेट डेपोमध्ये जाऊन चौकशी करा. आणि 3. गरज पडल्यास अधिकृत तक्रार दाखल करा. चला, आता यातली प्रत्येक गोष्ट जरा सविस्तरपणे पाहूया. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अर्ज करताना जी ओरिजिनल पावती मिळाली आहे ना, ती जीवापाड जपून ठेवा. कार्ड येईपर्यंत विशेषतः जे पासधारक आहेत त्यांना याच पावतीवर सवलत मिळते का हे एकदा कंडक्टरकडे किंवा डेपोत जाऊन नक्की विचारा. आता दुसरी गोष्ट, थेट डेपोत जाऊन चौकशी करा. अनेकदा काय होतं, कार्ड छापून डेपोत आलेलं असतं पण सिस्टममध्ये काहीतरी गडबड होते आणि आपल्याला मोबाईलवर SMS येत नाही. त्यामुळे ती पावती घेऊन दर 15 दिवसांनी एकदा डेपोत एक चक्कर मारणं कधीही चांगलं. आणि आता तिसरी आणि शेवटची गोष्ट, समजा 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला तर मग मात्र STच्या आगार प्रमुखांकडे एक लेखी अर्ज देऊन विचारणा करता येते किंवा MSRTCच्या ऑनलाईन पोर्टलवर सुद्धा तक्रार नोंदवता येते. याने तुमच्या केसला थोडी गती मिळू शकते. हे खरंय की सरकारी कामात होणारा हा उशीर खूप त्रासदायक असतो, पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी नवीन सिस्टम येतेय ती आपल्या भविष्यातला प्रवास खूप सोपा करणार आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एकदा का ही नवीन प्रणाली व्यवस्थित सुरू झाली की आपला प्रवास खरोखरच खूप सोपा होणार आहे. त्यामुळे आत्ता थोडा संयम ठेवला तर त्याचे फायदे आपल्याला पुढे खूप काळ मिळणार आहेत. तर विचार करा, पुढचा प्रवास कॅशलेस आणि एकदम सोपा. ही नवीन प्रणाली पूर्णपणे सुरू झाल्यावर प्रवासाचा अनुभव नक्कीच बदलणार आहे. त्यामुळे थोडा संयम आणि आपण पाहिलेला योग्य पाठपुरावा केला तर हे नवीन स्मार्ट कार्ड लवकरच आपल्या सगळ्यांच्या हातात असेल. तुमच्या ओळखीत ज्यांनी या कार्डासाठी अर्ज केला किंवा जे चिंतित आहेत त्यांना ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी आत्ताच आपल्या योजना फॅक्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.